समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री काका महाराज की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे। आता चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला दत्त महाराजांचा जन्म सांगितलेला आहे। मग आता दत्त महाराजांनी जन्म का घेतला आणि तो कसा झाला हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। आता अत्री आणि अनुसूया ही जोडी म्हणजे काय माहिती का? अजरामर जोडी। अशी जोडी होणं अशक्य आहे। अत्री ऋषी हे ऋषी होते आणि अनुसूया ही पतिव्रता होती। याच पण आहेच बरं का। त्यांनी काही देह ठेवले, त्यांनी देह ठेवले आहेत ना तरी अंशरूपाने सर्वत्र भरले। देही मनुष्य हा एका ठिकाणीच राहतो पण तो गेल्यानंतर अंशरूपाने तो सर्वत्र भरतो। जसं कोंडलेली हवा असते, व्हॉल्यूम, ती एखाद्या व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या जागेमध्ये ती कोंडलेली असते आणि ज्यावेळेस ती आपण पसरवतो तेव्हा ती सबंध पसरते। आपण गॅसच्या बाबतीतच बघू, तो हंडीमधला गॅस असतो, तो गॅसमध्ये कोंडलेला असतो। जोपर्यंत तो कोंडलेला आहे तोपर्यंत त्याचा वास येत नाही का? तर तो कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यावरती बंधन आहे, त्याला तेवढंच राहायचंय, बरोबर आहे की नाही? पण ज्यावेळेस तो बाहेर पडतो तेव्हा आपण लागलीच म्हणतो अरे गॅस आज लीक, वास येतोय त्याचा का? तर त्याला जेवढी जागा मिळेल ना तेवढा तो व्यापायचा प्रयत्न करतो। तसं हे अत्री आणि अनुसूईच्या बाबतीत पण तसंच आहे। त्यांनी जरी देह ठेवलाय तरी ते सबंध विश्व व्यापलेले आहे आणि आज पण त्याची अनुभूती येते कारण ते सत्वगुणी आहे। रजोगुणी नाही, तमोगुणी पण नाही, सत्वगुणी आहेत म्हणून त्यांची सुद्धा अनुभूती आज आपल्याला येतेच आणि ती घ्यायचा आपण प्रयत्न करायला। मग जिथे अनुभूती चांगली आहे, जिथे सत्वगुण आहे तिथे जन्म घेणारा पण कसा असेल सांगा बरं? सत्वगुणीच असणार ना, 100%, 101%। त्याला विचारच करायचा नाही आपण। मग आता यांनी योनी जन्म घेतला का अयोनी जन्म घेतला? अयोनी जन्म आहे। दत्तात्रेयांचा जन्म अयोनी जन्म आहे। त्या ठिकाणी अनुसूया मातेला काही कष्ट करावे लागले नाही। आज काय माहितीये का? अयोनी जन्म म्हणजे आम्ही एखादा मुलगा काय करतो, दत्तक घेतो, हा अयोनी जन्म। पण तसं नाहीये, हे साक्षात परमेश्वरांची दावा केलेला आहे। ते दोघेही साक्षात परमेश्वर होते आणि परमेश्वराला त्यांच्याकडे यायचंच होतं। परमेश्वराला त्या मातेचं दूध प्यायचं, दूध प्यायला त्या मातेच्या जवळ बसून, मांडीवर बसून हे तिन्ही बालकं दूध प्यायली। ज्या मातेला गर्भधारणा झाली नाही, काही झालं नाही, त्या मातेला दूध कसं आलं असेल? हे विचार तर करा। केवढा पवित्रता आहे का आमच्याजवळ पवित्रता? आज मातेला मूल होतं तर दूध पाजण्यासाठी बाहेरून दूध मागवावं लागतं का? आम्ही अन्नच चांगलं खातो, माझं दूधच पुरत नाही होत्या बालकाला म्हणून आम्ही बाहेरून गाईचं दूध उकळून त्या बालकाला। तिथे तसं नव्हतं, त्या मातेला काही झालंच नाही तरी सुद्धा तिला पाना फुटला का? परमेश्वर तिच्या मांडीवर बसलेला आहे, त्यांनी तिच्या शरीराला हात लावल्याबरोबर त्यातनं दूध आलं आणि तिघांचं पोट भरवलं तिने। केवढी पतिव्रता असेल की जिने परमेश्वराला साक्षात दूध पाजलं स्वतःच्या अंगावरचं। आहे का आमच्यात ताकद? हो, आम्ही एखादं पोरगं जर कधी आलं, पाणी द्यावं आई, हेल्प तिकडे समोर ठेवलंय भांडे, तिथं पिऊन घे, इतकी आमची प्रवृत्ती नीच आहे। मी नीच म्हणतो बरं, कारण खरंच नीच आहे। आम्ही विचारच करत नाही। अहो, आमचं पोरगा जर शेंबडा असेल ना तर त्याचा शेंबूड आम्ही पुसून असा रुमालाला पुसून तो रुमाल आमच्या खिशात ठेवतो। पण एखाद्या दुसऱ्याचं चांगलं गोरगमटं पोरगा असेल आणि त्याला शेंबूड आहे, त्याला रुमाल नाही ठेवता येत का? बरोबर, अरे विचार करा, ते पण लहान मुलं आहे, त्याला विचारायला समजत नाही, काढा ना तुमच्या हातात खिशातला रुमाल, पुसाल त्याचं ना, तो पण तर परमेश्वराचा अंशच आहे। आम्ही कधी विचार केला का? आमची बुद्धीच चालत नाही का? कारण आम्ही चांगलं अन्न नाही खा, नामस्मरण केलेलं अन्न खा। बघा आई बायांनो, काय सांगू तुम्हाला, असा मजा येईल जीवनामध्ये की न भूतो न भविष्यती, कोणाला काहीच होणार नाही। पण आज आम्ही ते टाळतो। म्हणून मला सगळ्यांना विनंती, आया बहिणींना, बांधवांना, की प्रत्येकाने नामस्मरण करा। अहो, निसता बसता, उठता बसता, जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा, आणि स्वयंपाक करताना स्त्रियांनी तर निश्चित नामस्मरण करा। नाम घेतल्याशिवाय स्वयंपाकच करू नका। काहीतरी म्हणा, देवाचं काहीतरी म्हणा। अहो, त्या टीव्हीची गाणी म्हणण्यापेक्षा तर देवाचं नाम किती श्रेष्ठ आहे। आम्ही टीव्हीची गाणी म्हणतो म्हणून आता काही उपयोग नाही त्याचा, त्या टीव्हीने सत्यानाश केलाय सगळं। आज आमचं काय चाललंय बघा ना तुम्ही। तर कृपा करून प्रत्येकाने नाम घ्या आणि नामामध्ये तल्लीन व्हा।
मग परमेश्वराने जन्म घेतलाय दत्तात्रेयांनी. अत्रि ऋषी मार्गशीर्ष महिना, मासात मासो मार्गशीर्षा असं म्हटलेलं आहे. सगळ्यात श्रेष्ठ मास जर का कधी असेल तर मार्गशीर्ष. का? परमेश्वराने त्या दिवशी अयोनी जन्म घेतलाय, म्हणून मार्गशीर्ष महिन्याला फार महत्व आहे. आणि आता सध्याच्या कलियुगामध्ये दत्तात्रेयांना फार मोठा मान आहे. दत्त हा अवतार जो आहे हा सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे, भरभरून देणार आहे. म्हणून आपण गुरुचरित्राचं पारायण या ठिकाणी करतो ते तेवढ्यासाठीच आहे की प्रत्येकाला त्याचं काही ना काहीतरी मिळावं, फलप्राप्ती व्हावी आणि त्यातून काही ना काहीतरी निष्पन्न चांगलं निघावं, एवढ्यासाठी म्हणून आपण हा या ठिकाणी करतो. तर अत्रि ऋषी आपल्या संध्येकरता म्हणून नदीवर गेलेले होते. मग आता ही घटना का घडली, परमेश्वराला जन्म का घ्यावा लागला, तर या ठिकाणी एक दिवशी नारद अनुसूया मातेकडे आलेले होते. आता तिचं जे पवित्रपण होतं ती इतकी पवित्र होती की तिच्या तेजाने सूर्य सुद्धा झाकला जायचा. काय बात आहे, विचार करा. आमच्या तेजाने सावली सुद्धा झाकली जात नाही. झाकली जाते का सांगा तर? आमचीच सावली, तिच्या तेजाने सूर्य झाकला जायचा. काय तेज असेल, काय तपश्चर्या असेल, काय सत्वगुण असेल. त्या सत्वगुणाने सूर्य सुद्धा झाकला जायचा. सूर्याला सुद्धा भीती वाटायची की या आईने जर मला शाप दिला तर माझं उद्यापासूनच उगवणं बंद होऊन जाईल. इतकी ती पवित्र. मग नारद जेव्हा आले, आता नारदांचं कामच आहे कळ लावण्याचं. कळ लावून देतात ते. मग ते एक एक करून 3 स्त्रियांच्याकडे गेले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता स्त्री वर्ग म्हटला, मी नावं नाही ठेवत बरं, मावल्या आहेत सगळ्या. स्त्री वर्ग म्हटला म्हणजे त्यांच्यामध्ये असूया नावाचा एक प्रकार असतो. नारद सगळ्यात पहिले गेले ब्रह्माच्या मिसेसकडे, सरस्वती आईकडे. आई, अगं ती बघ अनुसूया काय पवित्र आहे, तिचं तेज बघ, सूर्याला झाकून टाकेल असं तिचं तेज आहे. आणि तू, ती जर का कधी वाढली ना बाई तर तुमचं काही खरं नाही. तिथून उठले, विष्णूंच्या घरी गेले. लक्ष्मी आई होते आज. लक्ष्मी आईंना पण तेच सांगितलं, आई अगं बघ ती अनुसूया काय पवित्र आहे, आणि तिचा जर कधी आणखीन तेज वाढलं ना तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, देवी म्हणून तुम्हाला कोणी म्हणणार नाही, तिलाच देवी मानतील. असूया. नारद म्हणजे त्याचं नावच कळ लावायचं होतं. शेंडी होती मी कळ लावायचं, पण कळ लावण्यामागे उद्देश होता बरं का, काहीतरी जगाचं चांगलं घडावं म्हणून कळ लावली. आणि आम्ही कळ लावतो ती कळ लावणं वेगळीच. आम्ही उगाच सांगतो अरे त्याने तुला शिवी दिली, मग तो पण तिथून शिव्या देत होतो. आणि आम्ही म्हणतो अरे मी कधी बोललोच नाही. हा तो तर सांगत होता, अरे आणलं त्याला बोलू मला सांग. बरोबर आहे की? ती कळ लावली. तर नारदांनी कळ लावली. लक्ष्मी मातेकडे पण गेले. लक्ष्मी मातेला सांगितलं, आई बघ ती किती पवित्र आहे, किती तेजस्वी आहे, तुझं काही खरं नाही. झालं, कळ लावून गेले. घुसमुस घुसमुस घरात सुरू झाली. तिकडे सरस्वती आईची पण धुसमुस सुरू झाली, इकडे लक्ष्मीची पण सुरू झाली. आणि मग तिसरी महादेवाच्याकडे गेले. पार्वती आई होत्या. त्यांना पण सांगितलं. आता पार्वती आई म्हटल्यानंतर ती देवीच, साक्षात शक्तीच ती. आता ही जी शक्तीची सगळी रूपं आहेत ना, आपण ज्या देव्या मानतो या सगळी रूपं ही पार्वतीची रूप आहे. सगळी शक्ती. आज आमच्या जो डाव्या त्याला दादा बसले, शक्तीचे उपासक आहे. तुम्ही जामनेरला राहतात पण त्यांची शक्ती तुम्हाला माहिती नाही. अत्यंत शक्तिमान अशा प्रकारचे. आणि दुसरे एक ग्रामभक्त आहेत, ते इथे आलेले नाही, वयस्कर आहेत, 72-73 वर्षाचे आहेत. आता मी त्यांना गुरुस्थानीच मानतो, पण ते मला सुद्धा मानतात. आमचे VS दादा पाटील, डॉक्टर VS दादा पाटील. अत्यंत स्फुरणीय उत्कृष्ट मनुष्य. असा मनुष्य मी जगामध्ये आजपर्यंत पाहिला नाही. आज त्यांच्यात एवढी ताकद आहे. मी जो अनुभव घेतो, मला जे काही ते दिसतात, त्यांनी फक्त हातामध्ये अशी माळ घ्यावी, अशी माळ घ्यावी आणि त्यांच्या पेशंटच्या फक्त डोक्यावर ठेवावी, याने बरं कर, तेवढ्याने तो मनुष्य बरावी. मी सांगतो हार्ट अटॅक वेळेला हार्ट अटॅक पण येणार नाही. एवढी ताकद आहे त्या माणसामध्ये, पण ते खर्च नाही करत. मी त्यांना सांगतो दादा करावं थोडंसं, पण आता ते नाही त्यांना करत. का? मला मोठेपणा नको, केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, मला मोठेपणा नको असं ते म्हणलं. एवढं मोठं व्यक्तिमत्व. आणि असं आपण राहायला पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. हे शिकण्यासारखं आहे. मग झाली कळ लागली, असूया निर्माण झाली.
मोठ्या प्रकारची असूया निर्माण झाली. तिघींमध्ये खदखदत होतं. एक दिवस त्या तिघीच्या तिघी एकत्र आल्या. एकत्र आल्यानंतर विचार विनिमय झाला, काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या अनुसूया मातेचं जे व्रत आहे ते सगळं आपण मोडलं पाहिजे. म्हणून आता मग कोणाकडे जाणार? आहेच मग आपल्या कानाचा वशिला आपल्या नवरोबांच्याकडे गेले. कारण एक कान फुंकला की आमच्यामध्ये एक म्हण आहे की तिने कान फुंकला की तो यंगाडा होतो म्हणे. म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या नवऱ्यांचे कान फुंकले आणि कान फुंकल्यानंतर त्यांनी पण विचार केला की आता यांचं थोडंफार तर ऐकायला पाहिजे आपण. म्हणून तिघांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर हे तिघाही नवरोजी अनुसूया मातेच्या दरबारात आले, तिच्या घरी आले आणि आल्यानंतर विचार करून आले की हिचा व्रतभंग आज आपल्याला करायचा आहे. अनुसूया मातेचा व्रतभंग आपल्याला करायचा आहे. म्हणून हे तिघाच्या तिघाही बटूचं रूप घेऊन, ब्राह्मणाचं रूप घेऊन तिच्या दारी आले. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे की अतिथी जर का कधी आपल्या घरी आला तर त्याला विनमुख पाठवायचा नाही, त्याला पोटभर द्यायचं. म्हणून माताजी म्हणल्या, अनुसूया माताजी म्हणल्या, या बसा. या बसा, मी आपल्याला वाढते, पण आपण आपलं अन्नी गुरकवून या. काय म्हणतात हे तिघच्या तिघही, कारण असूया आहे ना, हे तिघही काय म्हणतात, नाही आम्ही सगळं आटकूनच आलेलो आहोत, आमचा वाढा, आपण बसा थोडा वेळ, मी स्वयंपाक करते आणि आपल्याला वाढतेच. स्वयंपाक केला आईसाहेबांनी. नवरा नसताना, आज आपल्याला नवरा नसताना आपण एखाद्या परक्या माणसाला घरात तरी घेऊ का? पण तिला जाणीव होती, तिने का घेतलं त्यांना घरामध्ये, तर तिला जाणीव होती की हे साधे सुधे नाहीये, आपली तपश्चर्या भंग करायला आले. ती जाणकार होती, पाहिल्याबरोबर ओळखत होती कशी व्यक्तिमत्व आहे, काय भानगड आहे. तिने दाखवलं नाही, कारण तिला माहिती होतं की आज आपल्या घरामध्ये बालकं म्हणून राहणार आहे, हे तिला माहिती होतं. आणि हे आपल्या साध्या मानवांना दाखवण्यासाठी म्हणून हे तिने सगळं केलेलं आहे. तिला हे सगळं माहितीच होतं की हे असं घडणार आहे, हे आज येणार आहेत आपल्याकडे आणि आपली परीक्षा घेणार आहेत. आले, तिने स्वयंपाक केला, पाट रांगोळी, चांदीची ताटं ठेवली. आज मला सुद्धा चांदीच्या ताटात जेवण मिळालं, काय भाग्यवान मनुष्य आहे. मग सगळी रांगोळी बिंगोळी काढली, पाट मांडला, चांदीची ताटं, सुग्रास जेवण. तिघांना सांगितलं बसा. आता बसल्यानंतर बघा ना किती कपटी असतं मनुष्य. आई असं नको आम्हाला, तू लग्न होऊन वाढावं असं वाटतंय. बघा असा कोणी विचार करेल का? त्याच वेळेस माताजींच्या मनात आलं, अरे या ठिकाणी काहीतरी भानगड आहे, हे साधे सुधे लोक नाहीयेत, ही माझी परीक्षा घेण्यासाठी आलेत, माझ्या सत्वाचं भंग करण्यासाठी या ठिकाणी आले. मी यांना नाही म्हणून चालणार नाही, मी रागावून चालणार नाही, ही माझी बालकच झाल्याशिवाय राहणार. म्हणून त्या ठिकाणी तयार झाली, हात गेली, अन्न घेऊन आली, नग्न होऊन अन्न वाढला. हातात ताट, शरीरावर कपडे नाही, नग्न झालेली स्त्री. त्यांनाच लाज वाटली, ते जे आले होते ना अतिथी, त्यांनाच लाज वाटली की या मोठ्या वयामध्ये आपण या नग्न बाईला कसं पाहायचं. बालकं झाली, परमेश्वराने बालकाचे रूप घेतले, समोर बसले, ते रडायला लागले. आई आमची चूक झाली म्हणताय. जे सत्व परीक्षा घ्यायला आले होते, तिचा बिमोड करायला आलेले होते, तीच बालकं होऊन तिच्या समोर येऊन बसली. आईने मांडीवर घेतलं, पटकन कपडे घातले, मांडीवर घेतलं. अरे बाळकांना भूका लागल्यास पाका फुटला होती ना, पाजलं तिने आपल्या अंगावरचं दूध पाजलं. केवढी पवित्र. त्यांनी जन्म घेतला, मांडीवर बसले, बालकं रडत होती, पाळणा होता, पाळण्यात टाकलं. आता मला सांगा की जिच्या घरामध्ये बालकांचा जन्मच झालेला नव्हता, तिच्या घरामध्ये पाळणा कुठून आलाय असेल? हो, हे सगळं रचितच होतं, हे घडणारच होतं. तिने सगळं तयारी करून ठेवली होती. तिला हे माहिती होतं की आज हे आपल्याकडे येणार आहेत आणि आपली सत्व परीक्षा पाहणार आहेत, आपण पाळणा आणून ठेवायलाच हवाय. म्हणून तिने हे सगळं तयार करून ठेवलेलं होतं. लग्न झाल्यानंतर त्या घरामध्ये पाळणा आपोआपच येतोच, अगोदरच आजी आजोबा सोय करून ठेवतात, बरोबर आहे की नाही? तसं त्या ठिकाणी तिने अगोदरच एव्हरीथिंग इज रेडी करून ठेवलेलं.
सगळं तयार होतं. पाळण्यात घातली, निजवलं, रडत होती बालकं. आता एक तर त्या 2 वेळा सांगितल्या जातात, एक तर दुपारची 12 वाजेची वेळ किंवा एक तर संध्याकाळची, एक तर संधिकाळ किंवा माध्यान्ह. दोन्ही वेळेला परमेश्वराचा जन्म झालेला आहे. पण सर्वसाधारणपणे दुपारचा जन्म झालाय. माध्यान्हकाली, कारण पोथीत पण तसंच आहे की माध्यान्हकाली अत्री ऋषी संध्या जप करून आले. आवाज ऐकला रडण्याचा. अरे आपल्या घरामध्ये पोरं कशी आली? कोणी पाहुणे तर आले नाही. हात येऊन पाहतात तर माताजी बालकांना दूध पाजत होय. काय वाटलं असेल त्या माणसाला? आज आपण विचार करा, आपण एखाद्या बालकाला, आपल्या घरात बालक नसताना एखादी स्त्री जर एखाद्या बालकाला दूध पाजत असेल आणि बाहेरून जर का कधी तो तिचा नवरा आला तर तो काय करेल? पहिली काय ऍक्शन असेल, त्याची काय रिॲक्शन असेल? तो काठी घेऊन मारायलाच सुटेल. अत्रीनी तसं केलं नाही. ब्रह्मनिष्ठ मनुष्य होता, ब्रह्मर्षी होता. त्यांनी जाणलं की नाही हे परमेश्वर आहे, हे आपल्या घरी आलेले आहेत, आज अवतार घेऊन आलेले आहेत, त्यांनी जन्म घेतलेला आहे. म्हणून अत्रींनी नमस्कार केला. ज्यावेळेस अत्री ऋषींनी नमस्कार केला त्यावेळेस त्या बालकांचे देव तयार झाले, साक्षात समोरून उभे राहिले आणि अत्री ऋषींना म्हणतात, मागा काय देऊ? अरे काय देणार यार तुम्ही मला? अत्री काय म्हणतात, काय देणार तुम्ही मला? अहो माझ्यासमोर बालकं होऊनच आली आहात ना, बालकासारखेच राहा. मातेने मागितलं की तुम्ही आता मोठे नका हो, माझ्याकडे बालक म्हणूनच राहा. मग 3 होते ते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा म्हणजे चंद्र झाला. तर तो म्हणला, आई मला जगाच्या कल्याणासाठी त्या मंडळामध्ये जायची गरज आहे, म्हणून तुम्हाला परवानगी दे. म्हणून ब्रह्म निघून गेले, ते चंद्राच्या रूपात गेले. मग काय म्हणलं ते जाता जाता, या विष्णूला ठेवून घे तुझ्या जवळ. म्हणून विष्णू राहिले. आणखीन जे महेश होते ते दुर्वासांच्या नावाने तपश्चर्येला निघून. आणि अशा रीतीने दत्ताचा 3रा तो पहिला अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि दत्ता अवतार हा या पृथ्वीवरचा मार्गशीर्ष महिन्यातला अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा अवतार आहे. कलियुगातला जो श्रेष्ठ अवतार झाला तो श्री दत्तात्रेयांचा अवतार आहे. आणि आपण त्रिमुखी दत्त पाहतो, परंतु टेंबे स्वामींनी ज्या ज्या मूर्तींची स्थापना केली, जिथे जिथे स्थापना केली तिथे तिथे सगळं एकमुखी दत्ताची स्थापना केली. सगळ्यात पहिली स्थापना महाराजांची मी पाहिली आहे नाशिकला, गंगेच्या काठी, गोदावरीच्या काठी तो जो पूल आहे त्या पुलाच्या खाली एकमुखी देऊळ आहे, दत्तात्रेयाचं देऊळ आहे, एकमुखी दत्त आहे. तो पहिली स्थापना टेंबे स्वामींनी दत्तात्रेयाची केली. एकमुखी दत्त तो विष्णूचा अवतार. आणि हा विष्णू अत्री ऋषींच्या बरोबर आहे. आणि अशा रीतीने तो 4था अध्याय. आज आपण दत्ताचं सगळं ऐकलं. आता आपण 5व्या अध्यायाकडे. हा जो 5वा अध्याय आहे, या 5व्या अध्यायामध्ये दत्तात्रय एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षे करता गेले. आणि त्या ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम चालला होता. दुपारी 12 वाजता दत्त भिक्षा मागायला गेले. आता श्राद्धाच्या दिवशी आपल्याकडे कोणी भिक्षा मागायला आलं तर आपण काय म्हणतो, अजून आमचं श्राद्ध राहिलंय, आमचं नाही आमच्या पितरांचं, पण आम्ही आमचंच म्हणतो. आमचं श्राद्ध राहिलंय अजून आणि आम्ही कुठे वाढणार तुम्हाला? बघा तुम्ही एक विचार करा, बोलताना आपण काय म्हणतो. एखादा अतिथी जर आला तर आपण अजून आमच्याकडे तर श्राद्ध राहिलंय, आमचं श्राद्ध राहिलंय अजून. अरे बेटा तुझं श्राद्ध काय, अजून तर अवकाश आहे, तू गेल्यानंतर तुझं श्राद्ध. मग ते आले अतिथी, दत्त वेशानेच आले होते. आणखी दाखवलं नाही मी दत्त आहे म्हणून, पण ब्राह्मणाच्या वेशाने त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला म्हणून आले. आणि ती बाई पण इतकी सात्विक होती की तिने श्राद्धाच्या अगोदर, पितरांना देण्याच्या अगोदरच दत्तांना भिक्षा वाटली. आणि दत्तांनी म्हटलं, माते मला आज भिक्षा वाटलीस तू, काय देऊ तुला? काय म्हटलं असेल त्या मातेने? तुझ्यासारखाच मुलगा मला, हेच मागणी केलं. म्हणून आपण सुद्धा कोणी भिक्षेकरी आला आपल्या घरासमोर त्याला विनमुख पाठवू नका. तो काही ना काहीतरी देऊन जातो. नाही माता तर कमीत कमी काही ना काहीतरी तुम्हाला अध्यात्मातला बोध तर देऊन जाईल थोडासा. राम नाम घ्यायला तर सांगेल, बरोबर आहे की नाही? आई नमः शिवायचा जप कर बरं, ओम नमः शिवाय म्हण. मग त्याच्यामध्ये पण नुसतंच नमः शिवाय म्हणू का ओम नमः शिवाय म्हणू? पण त्याने जे सांगितलंय ते म्हण ना बाबा. आमची मनस्थितीच द्विधा. आम्ही कधी एक विचार करूच शकत नाही. एक विचार जो सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि विश्वासवर विश्वास ठेवला ना 100% काम होईल की नाही सांगा? म्हणून जो विश्वासू असतो त्या विश्वासावर विश्वास ठेवा, तुमचं काम झाल्याशिवाय. आणि आम्ही नेहमी अविश्वास दाखवतो.
म्हणून हा विश्वास दाखवला. मग त्या ब्राह्मणाच्या बाईने त्या ब्राह्मणाला भिक्षा घातली. दत्तात्रय साक्षात प्रगट झाले. काय देऊ आई तुला? अरे मग हा जो शब्द वापरला तोच दे ना मला आईच म्हणण्यासाठी माझ्याकडे येईन बरं. म्हणून अपळराज हे सगळे दक्षिणेतले आहे. अपळराज या नावाने एक गृहस्थ होते, ब्राह्मण गृहस्थ, आणि सुमती नावाची स्त्री त्यांची, जिने भिक्षा वाढली तिचं नाव सुमती आणि तिच्या नवऱ्याचं नाव अपळराज. आणि यांच्या पोटी पिठापूर या गावामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फार मोठा अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार. त्यांच्या लीला अफाट आहेत. ज्या माणसांनी ते पुस्तक लिहिलं आहे ना श्रीपाद श्रीवल्लभांचं, जळगावला आले होते. मला बोलवणं केलं होतं. नानांची कृपा होती म्हणून मला बोलवणं केलं गेलं. आणि त्यांच्या समोर बसून ते गुळवणी महाराजांचे पट्टशिष्य, मी पण 72 सालापासून महाराजांची दीक्षा घेतलेली आहे. समोरासमोर बसून आम्हाला मुकुटकर का असं काहीतरी त्यांचं आडनाव आहे, निटूरकर जोशी म्हणून त्यांचं आडनाव आहे. त्यांच्या समोरासमोर बसून काय आनंद झाला असेल. त्यांना पण आनंद झाला, मला पण आनंद झाला. एक श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र लिहिणारा तो एक मोठा योगी आणि एक छोटासा चिमुरडा त्यांच्या समोर बसला होता साधना करायला. एवढी पवित्रता होती, काय आनंद होता त्या निटूरकर महाराजांच्या समोर बसून. मग मी त्यांना त्याच्याला एक प्रश्न विचारला होता. अनेकांनी ते पुस्तक वाचलं असेल. 16 या आकड्याचा मला म्हटलं अर्थ सांगा. त्यांनी म्हटलंय ना, दान करताना 16, 116, 1116, 2116 असं दान करा असं त्यांनी म्हटलंय. तर या 16 या आकड्याचा अर्थ काय असं त्यांना मी विचारलं. तर ते म्हणे काही नाही, मला सुद्धा त्यातलं काही माहित नाहीये. जे आलं ते मी लिहिलं आणि तुम्ही वाचलं. मला समजलं का? आणि त्यांनी खोटं नाटं काही सांगितलं नाही. आपल्या मनाचं काही सांगितलं नाही त्यांनी. एवढे श्रेष्ठ आहेत निटूरकर दादा. नाही तर कोणीतरी सांगून दिलं असतं ते 16 आहेत ना, 8 अधिक 8 16, 9 7 16 असं काहीतरी सांगून मला मोकळा करून दिलं असतं. पण त्यांनी ते सांगितलं नाही. जे त्यांचं सत्य होतं तेच त्यांनी सांगितलं. मला यातलं काही माहित नाही. जे तिथून आलं ते मी त्याचं भाषांतर करून तुमच्या समोर. आणि असं व्यक्तिमत्व पाहिजे. आज आम्ही आमच्या मनातलंच काहीतरी घुसडून देतो, तसं नाहीये. आणि आज ज्योतिषाकडे पण जाऊ नका. काल एक बाई आल्या त्या पोराची पत्रिका घेऊन रात्री. मना अंडोर कसा शे, म्हणजे माझा मुलगा कसा आहे अंडोर. आता ऐराणी भाषेमध्ये अंडोर हा शब्द वापरतो. मी म्हटलं एकदम उत्तम आहे. हे कुंडली वाचा. या कुंडलीत काय लिहिलंय? अहो काहीच नाहीये. चांगलं आहे ना सगळं? हो नाही हो, त्याला तर असं सांगितलंय 14व्या वर्षी असं होईल. हो काहीच होणार नाहीये. राम नाम घ्या, तुमच्या गुरुवरती विश्वास ठेवा. त्याने सांगितलेला जप करा. ह्या कुंडल्या पिंडल्या सगळ्या खोल आहेत. आणि जर दाखवायच्या असतील ना परमेश्वराच्या चरणाजवळ ठेवा आणि त्याला सांगा याचं कल्याण करा. आणि तुम्ही चांगल्या मनाने सांगा, परमेश्वर कल्याण केल्याशिवाय राहणार. पण आम्ही ते कधी करतच नाही. आम्ही त्या ज्योतिषाकडे जातो आणि ज्योतिषाला पैसे भरत राहतो. आणि तिथे खाली टीप आहे त्या ज्योतिषाने लिहिलेली, कधी वाटलंच तर परत ज्योतिषाकडे जाऊन त्याचा सल्ला घ्या. म्हणजे द्या त्याला आणखी 100 रुपये. पण तुम्ही परमेश्वराला विचारा ना, तो सांगेल ना तुम्हाला. मुलांची कुंडल्या जमवताना फक्त 2च गोष्टी पहा, त्यांचे गुण जमतात की नाही आणि तुमचं गोत्र जमतं की नाही, एवढंच पहा. सोडून द्या सगळं बाकीचं. अहो घडणाऱ्या घटना घडणारच आहे. आता त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर एखादा ती सासू मरून गेली, पायगुणच खराब. मुलीचा पायगुण खराब. अहो नाही, त्या सासूचाच पायगुण खराब होतो, ती चालली गेली. हा कोणी विचारच करत नाही. म्हणून कृपा करून कुंडल्या कोणालाच दाखवू नका. आपला सद्गुरू हीच कुंडली हो आपली, तो सगळंच बदलवून टाकतो. ज्योतिषीचा कारभार चालला पाहिजे का नको? तेवढ्यासाठी ते काहीतरी मतलबी सांगतात, लिहून देतात कागदांवर घरा 100 रुपये. अरे काय 100? चांगलं सांगा ना, जे माहिती आहे ते सांगा ना. तुम्हाला काही माहितीच नसतं, त्यातलंच तुम्ही त्याच्यात बडाड ओतून देतात आणि बिचारे ते फिरत राहतात. आणि हा आमचा जीव असा आहे ना, आमचं मन इतकं कोतं आहे ना, कोणी एखाद्याने सांगितलं ना, आम्ही त्याच्याच पाठीमागे धावत सुटतो. काहीतरी वाईट होईल. चांगलं झालेलं सांगितलं तर आम्हाला आनंद होतो. पण तो ज्योतिषी कधीच चांगलं सांगत नाही, तो वाईटच सांगतो. 14व्या वर्षी अकाल मृत्यू, अचानक धनलाभ, नाही तर अचानक कुठेतरी ऍक्सिडेंट, असं तो लिहून देतो. आणि मग हा बिचारा अगदी फिरत राहतो, कष्ट करत राहतो, सगळ्या ठिकाणी फिरतो. मग काय करू, हे करू का ते करू? काहीच करू नका.
परमेश्वरावर तुमच्या सद्गुरूवरती श्रद्धा ठेवा आणि त्याच्या चरणी लीन व्हा. या ठिकाणी आपण राजांच्या घरी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. माऊली पण किती थोर असेल सांगा. काय नाव होतं तिचं? सुमती. काय सुंदर नाव आहे. आणि आजकालच्या मुलींची नावं बघा काय 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 मुन्नी काय मुन्ना काय काय वेगळी वेगळी सगळी नावं आहे. चांगली पण फॅशन आहे ती, नवीन पिढी आहे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपल्याला नावं नाही ठेवायची कोणाला. आलं का लक्षात? मग या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. मग श्रीपाद श्रीवल्लभांनी माताजींना सांगितलं, सुमती आईंना, की आई माझा जन्म गृहस्थाश्रमासाठी नाही आहे, मला तपश्चर्यासाठी जायलाच हवा. जगाच्या कल्याणासाठी माझा जन्म आहे. माझा हा जन्म आहे ना, हा दत्तात्रेयाचा पहिला अवतार आहे. दत्तात्रेय अवतार नाहीच आहे बरं का. दत्तात्रेयांनी जन्म घेतलेला आहे, तो परमेश्वराचा जन्म आहे. मग हा पहिला अवतार आहे. दत्ताचा पहिला अवतार जो आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने झालेला आहे. आणि हा जो जन्म झालाय हा पिठापूरला झालाय आणि हा दक्षिणेत आहे. काही लोक दर्शन करून आले असतील, ज्यांना दर्शनाचा यायचा योग आहे त्यांनी जरूर जरूर जा. खूप छान स्थान आहे. कृष्णेच्या तीरावर आहे आणि उत्कृष्ट जागा आहे. जरूर जरूर जा. आणि पिठापूर हे स्थान सुद्धा लोकांना माहिती नव्हतं, महाराजांनी दाखवलंय. टेंबे स्वामी यात्रा करता करता पिठापूरला जेव्हा गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की इथे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झालाय. तोपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं की इथे श्रीपाद श्रीवल्लभांचा. इव्हन हेच काय तर आपण नरसिंह सरस्वतींचा लाडाच्या कारंजाचा जन्म आहे तो सुद्धा कोणाला माहीत नव्हता. तो सुद्धा प्रभूच जेव्हा तिथे गेले, स्वामी जेव्हा तिथे गेले तेव्हा स्वामींनीच दाखवून दिलाय की याच ठिकाणी जन्म झालाय. आणि त्यांनी ती जागा पण दाखवली. आणि त्या जागेचं असं की त्यांनी ज्या जागेत महाराजांचा जन्म झाला त्या भिंतीला लोकांनी असा हात लावला तर त्याच्यातनं कस्तुरीचा सुगंध येत होता. आणि ही कारंजाची गोष्ट आहे, लाडाचं कारंज. अनेक लोकांनी दर्शनाला निश्चित जाऊन आले असतील. आणि जर योग आला नसेल तर जा, मंदिराच्या बाजूलाच महाराजांचं जन्मस्थान आहे. दुसऱ्या मजल्यावरती महाराजांचा जन्म झालेला आहे. हो. आणि मला त्या ठिकाणी आगाशे काकांच्यावर, आगाशे काका हे नाना महाराजांचे एक फार मोठे भक्त होते, प्रति नाना. मला ते नेहमी यात्रेला घेऊन जायचे. मला म्हणले अरे आपल्याला कारंजाला जायचंय. का दादा? तुला काहीतरी द्यायचं आहे म्हणून ते कारंजाला घेऊन गेले. आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि लागलीच मला तिथे जन्म झालाय तिथे घेऊन गेले. आणि तिथे म्हणे आज आपल्याला इथे साधना करायची. त्यांनी सुद्धा गुळवडी महाराजांचा अनुग्रह घेतला होता, मी पण घेतला होता. आम्ही दोघांनी तिथे साधना केली. काय अनुभूती होती, काय सुवास होता, उत्कृष्ट. सगळं कस्तुरी व्हायची. मग त्यांनी सांगितलं इथे महाराजांचा जन्म झाला. आणि मग त्यांनी ती हिस्ट्री सांगितली मला की टेंबे स्वामींनीच दाखवून दिलेली ही जागा आहे. तोपर्यंत लोकांना माहिती नव्हतं. नंतर ते म्हणले. एकदा आम्ही नानांच्या बरोबर 1979 साली नागपूरला एक मोठा याग झाला, सोमयाग. त्या सोमयागाच्या वेळेस तिथे आम्ही गेलो होतो नानांच्या बरोबर नागपूरला. आणि येताना नाना म्हणाले आम्हाला जळगावला यायचंय पण येताना आपण कारंजाला थांबू आणि नंतर मग कारंजाहून आपण जळगावला. आमचा 3 दिवसाचा मुक्काम कारंजाला होता. कारंजाला मुक्काम असताना त्रिपदी व्हायची. जिथे नाना तिथे त्रिपदी. हे गणितच आहे. नाना काय सांगतात माहितीये का? जिथे त्रिपदी आहे तिथे आम्ही आहोत. मग एक दिवशी नानांना विचारलं, नाना अहो संध्याकाळी तर काही जमत नाही, क्लास असतात. मला क्लास घ्यायला सांगितलं होते 20 वर्ष. सांगेन मी ते नंतर. मग आता हे त्रिपदी तर रात्री मी जेवण झाल्यानंतर म्हणतो 10 वाजता 10:30 वाजता. हो हो फारच छान. काय म्हणायचे? हो हो फारच छान म्हणत जा बरं. पण काय? पण एक करा, जेव्हा म्हणायला बसाल ना तेव्हा आम्हाला सांगा की नाना मी त्रिपदी म्हणतोय बरं. मग काय करू आम्ही? हो आम्ही तुमच्या जवळ येऊन बसू. काय अफाट लिहिलं, प्रभूची लिहिला आहे. तुमच्या सद्गुरू इतके श्रेष्ठ की नुसतं तुम्ही त्यांना म्हणा. काय म्हणा? नाना त्रिपदी म्हणतोय. ते लागलीच यायला तयार, तुमच्या बाजूला बसताय. तेवढी कृपा आहे. ती कृपा आम्हाला संपादन करता यायला पाहिजे. आम्ही इतक्या तळमळीने म्हटलं पाहिजे नाना या हो या. नाना येतात बसतात तुमच्या बाजू. पण आमच्यात ताकदच नाही. नाना म्हणायची सुद्धा ताकद नाही. अहो एकेरी हाक मारा, ये रे नाना तरी येतात, या हो नाना तरी येतात, शिवी देऊन बोलवा तरी येतात. मारायला नाही येत काही. शिवी दिल्यानंतर कृपेने हात ठेवायला असं करू नको बरं, परत शिवी नको. कारण या जगामध्ये फक्त 2च क्रिया,
एक एक क्रिया आणि एक प्रतिक्रिया. तू जर का कधी शिवी दिली ना, समोरची व्यक्ती पण तुला शिवी देईल. काय अवतार आहे, काय अवतार. अशा रीतीने 5व्या अध्यायामध्ये आपण राजांच्याकडे, सुमती आईंच्याकडे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. श्रीपाद श्रीवल्लभ यात्रा करत करत काशी, नाशिक वगैरे अशा अनेक ठिकाणी, ब्रह्मावर्त, नंतर तिकडे बद्रीनारायण वगैरे अशा प्रकारच्या यात्रा करत करत ते गोकर्णाला गेले. आणि 6वा अध्याय जो आहे ना, तो गोकर्णाचा आहे. गोकर्ण महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं. गोकर्ण महात्म्य जसे आपले 12 ज्योतिर्लिंग आहे. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जयिन्याम महाकालम ओंकारम ममलेश्वरम, परल्याम वैद्यनाथं च डाकिन्याम भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे, वाराणस्याम तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम गुसुनेशम शिवालय. अशा प्रकारची 12 नाव आहे. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातःपतेंद्रा, सप्तजन्मकृतं पापम स्मरणेन विनश्यति. त्यांची नुसती नावं घेतली तरी सगळ्या जन्मांची पापं नष्ट होतात, शतजन्मांची. आज आम्हाला नावच येत नाही. मग हे जे गोकर्ण महात्म्याचं आहे, हे गोकर्ण काही 12 ज्योतिर्लिंगांमधलं नाही, हे वेगळंच आहे. महाबळेश्वर गोव्याच्याकडे त्या ठिकाणी हे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर. मग याची आख्यायिका आपल्याला 6व्या अध्यायात त्यांनी म्हटले. थोडासा वेळ होतोय, 6:15 वाजले, पण हे 7 अध्याय आपल्याला पूर्ण करून नंतर आपण त्रिपदी चालेल ना. थोडा उशीर झाला काय ना, सांगावं असं वाटतंय. म्हणजे आई मावशी सगळे बसलेले आहेत माझ्यासमोर, थोडंसं कथन करावं असं वाटतंय आणि स्फूर्ती आली आहे. काय हरकत नाही काका. हे सांगितलं ना की तुम्हाला मी या 6व्या अध्यायामध्ये गोकर्णाचं महात्म्य त्यांनी कथन केलेलं आहे. आता गोकर्ण काय आहे? ही एक शिवलिंग आहे. ही शिवाची स्थापना आहे. आता शिव म्हणजे काय? शिव म्हणजे सर्वस्व. शिव आणि पार्वती सर्वस्व आहे. त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. आपला जो अध्यात्माचा जो उगम आहे, हा मुळात शिवापासूनच तयार झाला. शिव हाच पहिला गुरु आहे, विष्णू गुरु नाही आहे. शिवानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे. जरी सृष्टीचा पालन करता विष्णू आहे, सृष्टीचा करता ब्रह्मदेव आहे, तरी त्याचा नाशाचं काम, त्याला टिकवून ठेवण्याचं काम फक्त शिवच करतो. म्हणून शिवाची आराधना करा. या कलियुगामध्ये सगळ्यात लवकर जर का कधी आराधना आणि सगळ्यात लवकर जर पावत असेल तर ते शिवभक्ती. गुरु हा शिवच आहे. गुरु तत्व जे आहे ना, शिवतत्वच आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. मूलाधारापासून सहस्रारापर्यंत 7 चक्र आहे. या 7 चक्रांचा प्रवास हा शिवाचा प्रवास आहे. या 7 चक्र ही शिवाची चक्र आहेत आणि त्यातून आदी माया कुंडलिनी शक्ती प्रवाहित होते. ती पार्वती आहे. त्या पार्वती आईला ऊर्ध्वगामी करायचंय. आज मी बसलो होतो 3:30 वाजता, म्हटलं काही बंधू येतील, तर आले नाहीत. आज हे सगळं आम्हाला बोलायचं होतं, याची चर्चा आम्हाला करायची होती. मी आणखीन आपल्याला विनंती करतो की काही स्त्रियांना पण याची जर का कधी माहिती व्हावी असेल योगाच्या बद्दलची, तर उद्याला 3:30 वाजता आपण या हॉलमध्ये आला तर आपण याची माहिती घेऊ. 7-8 वाजता आपण हा वेगळा कार्यक्रम आपला जो आहे हा वेगळा घेऊ. पण मी या ठिकाणी एवढ्यासाठीच आलो आहे की या योगाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. जसं आपण नाम घेतो तसं आपल्याला योगिक क्रिया पण यायला पाहिजे. ही जी 7 चक्र आहेत, या 7 चक्रांची जर आपण या ठिकाणी माहिती घेतली तर आपली शक्ती ऊर्ध्वगामी होईल आणि आपल्याला जीवन सुखकर जरूर जरूर. ज्याला असेल मला सांगा आज की काका आम्ही उद्याला 3:30 वाजता येणार आहोत, आपण याच हॉलमध्ये बसू आणि हे लोक आपल्याला परवानगी देतील. कुठे आहेत हॉलचे मालक? ते बसले आहेत. त्यांना सगळ्यांना आपण विनंती करू की बाबा आम्हाला 3:30 वाजता. आई साहेब याल ना? तर ते काही नाही म्हणणार नाही. तर या 3:30 वाजता ज्याला आवड आहे त्यांनी या. असं बळजबरी नाही, घरातली कामं टाकून येऊ नका, नवरा रागवणार नाही अशा रीतीने स्त्रियांनी या. पुरुषांना तर काही प्रॉब्लेम होत नाही, त्यांना काही कोणाचं धाकबंधन नाही, कारण स्त्रियांना विचारून ते काही येतच नाही कधी. मग या ठिकाणी तर रावणाची आई जी होती तिचं नाव पण काय होतं माहितीये का? कैकेया. जसं कैकेयी ही कोणाची आई होती?
अरे यार, रामाची आई नव्हती का? सावत्र आई होती, भरताची आई होती. आम्ही रोज रामायण ऐकतो. राम सीतेचा कोण भाऊ. क्या बात. मग ही कैकेयी ही रामाची, आता आपण तिला सावत्र आई म्हणू, भरताची आई होती. तिचं नाव कैकेयी होतं, पण हिचे नाव होतं कैकेया. ही रावणाची आई, अत्यंत पुण्यवान. रावण, आता आपण म्हणतो राक्षस, राक्षस योनी, पण तो मानवच आहे. राक्षस हा मानवच आहे, पण त्याच्यामध्ये जी प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती दुष्ट प्रवृत्ती आहे, म्हणून त्याला दानव म्हटलंय. तो मानवच आहे. मग त्याला खरंच असे मोठे मोठे दात होते का? त्याला खरंच मोठी मोठी शिंग होते का? नाही, हे आमच्या मनाचे विचार आहेत. आम्ही ते विचार करून त्याला मोठे शिंग दिलेत, त्याला नखांले दात दिलेत, तो एकदम असं आहे तसं आहे. त्याच्या जो सिद्धी प्राप्त होत्या, कारण त्यांचे गुरुच मुळात शुक्राचार्य होते. हे शुक्राचार्य तेच देणारे होते. म्हणून शुक्र आणि गुरु जर का कधी एकाच राशीत असतील तर अनिष्टकारक आहेत असं म्हणतात. आता हे आमचे शास्त्री बुवा सांगतात असं, की गुरु आणि शुक्र जर एका ठिकाणी असतील तर ते अनिष्टकारक असतात. पण तसं काहीच नाही, दोन्ही गुरुच आहेत. मग गुरुकडनं जसं पाहिजे तसं मिळतं. आता त्या दानवांना तेच हवं होतं म्हणून शुक्राचार्यांनी तेच दिलं. ते पण सात्विक प्रवृत्तीचेच होते, ते पण ब्राह्मणच होते. ते काय खरंच वाईट वाटणारे होते का? नाही, ते चांगलंच वाटणारे होते. पण त्यांना प्रवृत्तीच तशी होती, त्यांना तेच हवं होतं, त्यांना तेच मिळायचं. आणि इकडचे देवांचे गुरु होते बृहस्पती गुरु, ते चांगलंच द्यायचे. मग हे दानव, राक्षस हा दानव. मग आई जेव्हा पूजा करायला बसली, शाळूच्या मातीचे पिंड बनवायची ती, आणि तिची रोज पूजा करायची. हा एक दिवशी पाहायला, अनेक वर्षापासून ती तपस्या करत होती. अत्यंत पुण्यवान, कैकयाच नाव तिचं, कैकेयी नाही, कैकया. अत्यंत पुण्यवान होती. आणि अशा त्या पुण्यवान बाईचं ते पाहिल्यानंतर त्या रावणाला वाटलं अहंकार. रावण म्हणजे पुरेपूर अहंकार, ते पाय पडेल त्याच्यावर, पुरेपूर अहंकार. मग त्या अहंकार जागृत झाला. रावणाने जेव्हा पाहिलं, अरे आपली आई यक्कश्चित मातीची पूजा करते आणि ते पिंड करते. अरे मी कैलास घेऊन ये. काय म्हणतो तो? कैलास घेऊन येईन, साक्षात परमेश्वराला तुझ्या समोर अजून उभा करतो. तिने सांगितलं नको रे, हे माझं जे चाललंय ठीक आहे. अहंकार, ही अहंकार प्रवृत्ती म्हणून दानव. मग आज सुद्धा काय दानव कमी आहेत का हो या संसारामध्ये? या पृथ्वीवर दानवांचं प्रमाण काय कमी आहे का? भरपूर आहे, पण ते दिसत नाही. पण एखाद्या वेळेस उघडकीला येतच. काही जणांच्याकडे असे लोक आले माझ्याकडे की ते दानव प्रवृत्तीचे आहेत, परंतु वरतून मात्र भोळे सांब दिसतात. सोडून द्या. मी पण त्यांना सांगतो, अरे मला समजतं, असं समोर एखादी व्यक्ती उभी राहून येऊन उभी राहिली ना, तर त्याच्यातली दानवी प्रवृत्ती मला एका मिनिटात दिसते. तुम्ही म्हणाल का तुम्हाला काय समजतं? काही सिद्धिविद्धी प्राप्त आहेत का? नाही रे बाबा, नानांनी थोडीशी कृपा केलेली आहे. एखाद्याचा चेहरा पाहिला की सांगू शकतो आहे थोडंसं काहीतरी, काही चांगलं पण आहे, काही वाईट पण आहे. मग ते वाईट सुधारण्याचा प्रयत्न जर केला तर त्यातली ती प्रवृत्ती नाहीशी होईल आणि तो होईल ना देव. त्याची दानवी प्रवृत्ती जाईल, पण त्या माणसाने ऐकलं पाहिजे. तो आपलीच लावतो. सगळंच खाल्लं तर काय झालं? आपण मेल्यानंतर काय होणार आहे आपल्याला काय माहिती आहे? आणि मी तर म्हणणारच आहे केव्हा तरी. मग दारू पिणं काय आणि मटण खाणं काय एकच आहे. मग शाकाहारी काय आणि मांसाहारी काय एकच आहे. आणि हे जीवन तेवढ्यासाठीच दिलंय, मानवी रूप तेवढ्यासाठीच दिलंय असं तो पण म्हणतो. का? कारण त्याची ती प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीपासून तो तुटायचा कधी प्रयत्नच करत नाही. तुटायचा प्रयत्न करा, ते वाईट आहे. ते आपल्या हिंदू धर्मात लिहिलेलं आहे, आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे की हे जे आहे ना, हे चांगलं नाहीये. हे खाणं पिणं चांगलं नाहीये. सात्विक आहार करा, शाकाहारी आहार करा. मग तो आपल्याला आणखीन एक अक्कल शिकवतो. शाकाहार सुद्धा तर सजीवच आहे. तो म्हणतो झाड सुद्धा तर सजीवच आहे, कारण ते उगतं, ते वाढतं. मानव सुद्धा वाढतो, जनावर सुद्धा वाढतं, ती कोंबडी सुद्धा वाढते, लहानाची मोठी होते. मग काय हरकत आहे तिला खायला? बाबा तू थोर आहेस, भगवंत आहेस, तुला पाहिजे ते कर. काय बोलणार आपण? आपली विचारमती खुंटून जाते, कारण तो त्याचंच एक्सप्लेनेशन देतो आणि तो सगळ्यांच्या समोर जोरजोरात एक्सप्लेनेशन देतो. त्यावेळेस आपण भामट्यासारखं, आपण भामटं व्हायचं आणि बाजूला निघून जायचं. नको रे बाबा,
हे विचार माझ्यामध्ये जर का कधी रुजले काही खरं नाही. म्हणून आपणच माघार घ्यायची, कारण घ्यायलाच पाहिजे. जो माघार घेतो ना तो श्रेष्ठ असतो. शिवरायांनी सुद्धा ज्या वेळेस निजामाचा आमच्यावरती जेव्हा मोठा हल्ला आला त्यावेळेस शिवरायांनी 32 किल्ले दिलेले आहेत. अफजल खानाला 32 किल्ले दिले आहेत की सांभाळ. पण अफजल खानाला ते कसं माघार होती ती थोड्याशा कालावधीपुरता. तसं आपण थोड्याशा कालावधीपुरता ती माघार घ्यायची, कारण शिवरायांनी परत काहीच वर्षामध्ये ते 32 किल्ले जिंकले. मग आपण थोडीशी माघार घेऊन बाबा रे तू मोठ्या बापाचा म्हणजे काकांचा आहे की नाही, म्हणून तू श्रेष्ठ, मग तू श्रेष्ठ. मग असंच या ठिकाणी रावणाचा अहंकार जागृत झाला आणि रावणाने आपल्या आईला सांगितलं, आई माते अगं हे 33 कोटी देव माझ्या पायाशी चिरडले जात आहेत, माझं ऐकतायत, सगळे देव देवता यक्ष राक्षस किन्नर माझ्या हाताखाली काम करतायत, काय घेऊन बसलीस तू? कुठली पूजा, कोणता शिव? अरे नाही रे बाबा, तो सर्वश्रेष्ठच आहे. हा दशग्रंथी ब्राह्मण होता बरं का. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता, लक्षात ठेवा. प्रवृत्ती फक्त वाईट, कारण चांगल्या लोकांमध्ये राहत नव्हता, म्हणून प्रवृत्ती वाईट. म्हणून आपण चांगल्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. हा रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. ज्या दिवशी रामरायांनी सेतू बांधला, कुठे बांधला सेतू? रामेश्वर. जेव्हा सेतू बांधायचं काम सुरू केलं त्यावेळेस पूजा करायला कोणाला बोलवलं होतं? ब्राह्मण म्हणून सांगा. या रावणाला बोलवलं होतं. हा दशग्रंथी ब्राह्मण होता. या रावणाने पहिली पूजा सांगितली, ज्याचं मरण रामाच्या हातात येणार त्यालाच बोलवतो रामरायांनी, ये सांगायला. कारण त्याचं मरण त्याला माहिती होतं, रामाच्या हातूनच माझं मरण. तो सुद्धा पठ्ठा आला. अशा या रावणाची ती आई काही कया, तिने ते व्रत आढा दिलेलं होतं शंकराचं. रोज पिंड करायची, पूजा करायची आणि समुद्रात विसर्जन करायची. रावण म्हणाला, नको नको आई, अगं किती कष्ट घेतेस, कैलास आणून ठेवतो तुझ्यासमोर. म्हणून धाड पावलं टाकत उठला, कैलासाला गेला आणि तो कैलासाला हाक मारली, हे शंकरा, हे महादेवा ये. तो कसला येतो? बसला होता ध्यान लावून. त्याचं ध्यान म्हणजे फार श्रेष्ठ आहे. त्या ध्यानात बसला होता. नाही ऐकत शंकर, याने मुळासकट त्याला हलवायला सुरुवात केली. ताकदच आपण, राक्षसीच प्रवृत्ती म्हटल्यानंतर तिला काही ताकद लागते का हो? नुसतं म्हणायचा अवकाश की सगळंच हलतं. एखादी प्रवृत्ती घरामध्ये जर कधी दांड भांडी आपटायला लागली, शिवाचाच अवतार तो, सगळेच घाबरून पळायला लागतात. काय झालं अवतार घरात. सगळं हे विनोद आहे. मी कोणाला नावं नाही ठेवत बरं, आणि असं कोणीच नाहीये. कुठेतरी एखाद्या वेळेस सापडतं असं क्वचित. गेला, कैलास हलवला, सगळं झालायला लागलं. पार्वती आई बसली होती बाजूला. अहो उठा, काय झालं? उठा, हे हलतंय सगळं, थांबवा. अगं तो माझा आहे ना, तो माझा पट्ट शिष्य खेळतोय तो. अरे हे काय खेळ? अरे नाशाला कारणीभूत आहे हा खेळ, नाश होतोय आणि तू म्हणतोय खेळतोय. आई म्हणते, अहो काहीतरी करा हो, या सृष्टीचा नाश होईल. शंकरांनी फक्त आपला उजवा हात असा दाबला, फक्त दाबला. काय ताकद, सर्वस्व शिवस्व. दाबल्याबरोबर याचं सगळंच दाबलं गेलं. रावणाचं हात पाय तोंड नाक सगळंच दाबलं गेलं. दाबलं गेल्यानंतर विनंती करतोय, शंकरांना विनंती करतोय. विनंती काही शंकर म्हटलं नाही, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हटले नाही त्याने आपल्या शरीरातले सगळे तंतू बाहेर काढले. सगळ्या ज्या काही आतड्या, सगळ्या ज्या काही काय तुमच्या रक्तवाहिन्या सगळ्या बाहेर काढल्या, त्यांचे तंतू बनवले, विणेला लावले आणि सप्त रागामध्ये, वेगळ्या वेगळ्या रागांमध्ये त्याने परमेश्वराची आराधना केली. दशग्रंथी ब्राह्मण काय हुशार होता, सगळंच होतं त्याचं, सगळाच हुशार होता. सगळ्या प्रकारच्या रागांमध्ये परमेश्वराची आराधना केली. आणि परमेश्वराला जर का कधी सगळ्यात जास्त आवडत असेल ना दादा, तर गायन. जो गायनाने परमेश्वराची सेवा करतो, साक्षात परमेश्वर त्याच्या समोर एका मिनिटात येऊन उभा राहतो. पण आपल्याला गायनाचा नादच नाही, छंदच नाही. आणि मग तो तेरे सामने काय असेल नसेल तेच गाणं, तेरे घर के सामने.
पण आम्ही नावं नाही ठेवत आहे. बरं मी एक आपली सांगतो की हे सोडा, चांगलं नाही आहे. परमेश्वराचं चिंतन करा, भगवंताचं नाम घ्या. जिथे भगवंत आहे तिथे सगळं नाही. त्याने तंतू काढले, विणेला लावले आणि तल्लीन होऊन एका याच्यामध्ये बघा, सगळं काढल्यानंतर पण जिवंत होता. प्रवृत्तीच तशी. सगळं काढल्यानंतर पण जिवंत होता. माझा एक दोस्त आहे जळगावला, त्याला 100% 2 ब्लॉकेजेस आहेत. 100% 80%चे 2. कालच त्याचं ते कार्डिओ काय कोणती ग्राफी एन्जिओग्राफी केली काल. 100% ब्लॉकेजेस. आज मी घरी फोन केला, नानांच्या दर्शनाला येऊन दुकानात गेले. हो काय अफाट आहे. आणि का नानांवरची गाढ श्रद्धा. कुछ नहीं होने का मेरे को. सिंधी माणूस आहे. कुछ नहीं होगा मेरे को. काय म्हणतात तो, कुछ नहीं होगा. गेला तो आज. अरे काल त्याला समजावून आलो होतो, बाबा रे फिरू नको, जाऊन पटकन काय बायपास करून ये. कुछ नहीं होगा मेरे को. आजच फोन केला होता सकाळी, आता घरी आहे तर तो येऊन गेला म्हणे घरी, दर्शन करून दुकानात केला. काय अफाट माणूस. श्रद्धा तशीच्या रावणाची श्रद्धा. म्हणजे त्याला मी काही रावण म्हणत नाही बरं, नाहीतर आमचा अभय जाऊन सांगेल की काका तुला रावण म्हणाले होते, तो मारेल. अफाट श्रद्धा. या रावणाने तंतू केले, वाद्य वाजवायला सुरुवात केली. साक्षात परमेश्वर शिव तिथे आले, प्रसन्न झाले. माग काय पाहिजे. अरे काय माग माग माग. अरे माझी आई तिथे शाळूचं पिंड करून तुझी पूजा करते आणि तू इथे आरामात बसलाय. चल माझ्या बरोबर, तुला घेऊन जायला आलाय. काय म्हणतात शिव, अरे मला काय नेतो, माझं सर्वस्व देतो. काय म्हणतो शंकर, माझं सर्वस्व देतो, माझं लिंग देतो तुला, प्राणलिंग. अहो प्राणलिंगासारखं मोठं काय सांगा मला. प्राणलिंगासारखं मोठं काय, काहीच नाही. मग आता हे प्राणलिंग काय आहे. ब्रह्मा विष्णू महेश एकदा शिकारीला गेले. शिकार केल्यानंतर त्यांनी एका हरणाचा वध केला आणि त्या हरणाच्या शिंगाच्या खाली 3 लिंग होती. ती 3 लिंग यांनी घेतली आणि ती आत्मलिंग म्हणून यांच्याजवळ ठेवली. आता आत्मलिंग म्हणजे काय. आत्मलिंग म्हणजे आपल्या शरीरातला एक मोठ्यात मोठा जो भाग आहे त्याला आपण आत्मा असं म्हणतो, ते आत्मलिंग. ते शंकराने देऊन दिलं. शंकरांनी ते आत्मलिंग दिले आणि दिल्यानंतर रावणाला वरदान दिलं की रावणा याची रोज पूजा करायला सांग आईला, आणि 3 वर्ष जर तू याची पूजा केलीस तर साक्षात परमेश्वर तू होशील. मी माझी सुद्धा तुला गरज लागणार. दिलं लिंग. रावण घेऊन चालला. रावण घेऊन चालल्यानंतर सगळ्यात पहिले कोणाला समजलं असेल तर आमच्या नारद मुनी. कारण त्यांचा संचार असायचा. सबंध पृथ्वी, सबंध विश्वात त्यांचा संचार होता. नारद मुनी गेले ब्रह्मदेवाकडे. अरे ब्रह्मदेवा काय झोपला. पहिले इंद्राकडे गेले. अरे इंद्रा, अरे तुझं हे सगळं चाललं जाईल रे बाबा, हे सगळं तुझं सगळं जाईल, नष्ट होईल, तू काहीतरी कर. काय करू मला तर काही समजत नाही. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाला माझ्या पण बाहेरचा आहे बाबा, आपण विष्णूकडे जाऊ. मग विष्णूंनी पाहिलं. शंकराकडे गेले. शंकराला म्हटले शंकरा अरे काय करतोस तू. अरे माझा भक्त आहे तो. काय म्हणतो शंकर, माझा भक्त आहे, त्याला द्यायलाच पाहिजे. मी देऊन दिलं, माझं सर्वस्व देऊन दिलं. अरे काय दिलं, मला अवतार घ्यावे लागतात, ते मला किती त्रास पडतो. अरे कशाचा आला त्रास, तेवढ्यासाठीच तर तू आहे, त्रास घेण्यासाठीच तर तू आहे. आपले गुरु पण तसेच आहेत बरं, ते त्रास सहन करण्यासाठीच आहे. नाना काय म्हणायचे, नानांचं पोट एवढं मोठं होतं, त्यांना असं खाली वाकवलं नाही जायचं, त्यांना एका असं सरळ झोपता पण यायचं नाही, ते एका कुशीवरतीच झोपायचे. एकदा आम्ही असं संध्याकाळी रात्री पाय दाबत बसलो होतो. नानांना प्रश्न केला, नाना हे असं एवढं मोठं नगारा का पोटात आपल्या. अहो काय म्हणतात ते माहितीये, हे सगळे लोक आहेत ना भक्त, त्यांची जी सगळी पापं आहेत ते जे आमच्याकडे मागतात ना, ते सगळं आमच्या उदरात आम्ही साठवून ठेवतो. काय काय मिळेल का हो असं कोणी, असे आमचे सद्गुरू आहे की नाही. आणि आजकाल फॅशन आहे बारीक व्हायची, खूप बारीक होतात आणि बारीक झाल्यानंतर हवा आली की उडून जातात. नाना आमचे कसे म्हणते, नानांनी सगळं साठवण करून ठेवलं, नानांनी सगळं साठवण करून ठेवलं. नाना म्हणायचे या सगळ्यांचे रोग राई यांची जी काही पापं आहेत ना, ती सगळी आमच्या पोटात भरली. आणि खरं तसंच होतं. नानांनी सांगितलं की तुझं चांगलं होईल, तुझं काहीच वागणं होणार नाही, तर त्याचं सगळं जे दुश्चित्त असायचं ते सगळं नाना घेऊन टाकायचं.
आहे का आपल्याकडे? आता दिसतं का असं? कोणाच्या एखाद्याच्या घरी जा, माऊली अहो गुरुराय आमचा असा हे हिरोन आमच्या नाना तसे ते अगदी जवळ घ्यायचे, मिठीत घ्यायचे. काय काय प्रेम होत. आणि तत्वच असं आहे, गुरु तत्वच आहे की प्रेम द्या आणि प्रेम घ्या. प्रेम द्या म्हणजे आता जसं चाललंय तसं प्रेम नका देऊ बरं. आता टीव्हीवरती आपण पाहतोय तसं प्रेम नका देऊ. आईचं प्रेम द्या, मुलीचं प्रेम द्या, काकूचं प्रेम द्या, आजीचं प्रेम द्या, वडिलांचं प्रेम वडिलांनी द्या, आजोबांचं प्रेम आजोबांनी द्या, मुलाचं प्रेम मुलाने द्या. वाईट भावाने कोणतंच प्रेम देऊ. सगळीकडे उत्तम आणि शुद्ध राहा. इतकं शुद्ध राहा की न भूतो न भविष्य. अशा प्रकारचं शुद्धीकरण आपलं झालं आणि ते तिथेच मिळतं, सद्गुरूच्या जवळ पाहायला मिळतं. आपले सद्गुरूच तसे. मी माझे एकट्याचे नाही म्हणत बरं, आपले म्हणतोय, कारण ते सगळ्यांचे. माशारीने महादेवाने त्याला आत्मलिंग दिलं. आत्मलिंग दिल्यानंतर तो घेऊन चालला आणि त्याला एक सांगितलं की जर हे तू जमिनीवर ठेवशील तर ठेवल्यानंतर ते परत उचललं जाणार नाही, एवढं मात्र सांगितलं. आणि परमेश्वराचे शब्द ते कधी खोटे ठरत नाही. आणि हे बरोबर नारदांनी बरोबर काढलं होतं की जर हे जमिनीवर ठेवलं गेलं तर हे लंकेपर्यंत पोहोचणार नाही, आणि लंकेला गेलं नाही तर रावण देव होणार नाही. मग त्याला काहीतरी अडकटी आणली पाहिजे. म्हणून भगवंताने लीला केली. सुदर्शन चक्र, आता भगवंतच तो, त्याला काय कमी आहे हो, सर्वस्व आहे तो. लागली असं केलं छो, ते सुदर्शन चक्र सूर्याच्या आड झालं. संध्याकाळ झाल्याचा भास झाला. संध्याकाळ नव्हतीच. शिशुपालाला मारताना श्रीकृष्णांनी तेच केलं होतं. हा सूर्यन हा जयद्रथाला मारताना, शिशुपाला जयद्रथाला मारताना. तसंच या ठिकाणी भगवंताने केलं. विष्णूंनी आपलं चक्र पाठवलं सूर्याला. संध्याकाळ झाल्याचा भास झाला. गणपतीला सांगितलं, गणेशा अरे जा, ते तुझ्याच हातून स्थापन व्हायचं आहे. मी म्हणाला, गणेश म्हणजे कसं म्हणजे आडमुठा, हुशार, अत्यंत विद्वान देवांमध्ये असेल तर श्री गणेश, आणि अत्यंत भक्तिवान जर का कधी असेल मारुतीराय. मारुतीरायांची सारखी भक्ती करावी आणि श्री गणेशांचं सारखं विद्वान व्हावं. श्री गणेश हे आराध्य जे आहे ते विद्वान आहे, विद्वान आहे, अत्यंत विद्वान. आणि मारुतीराय भक्त. शनीचा जर का कधी कोणाला त्रास होत असेल ना, शनी महाराजांच्या समोर जाऊ नका. शनी महाराज हे अत्यंत तपस्वी आहे, दुष्ट नाही आहे बरं. आपण म्हणतो अरे 7:30 चालू झाली, माझं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. शनी महाराजांना पंतोजी म्हणतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पंतोजी? ही इज अ टीचर. ते शिक्षक आहेत. छडी घेऊन बसलेले आहेत, हातात छडी. तुम्ही वाकड्या काही गेलं तर छडी मारल्याशिवाय राहत नाही. छट वाकडा चाललाय, मग ते आपल्याला काय वाटतं, माझं काहीतरी वाईट झालं. पण ते वाईट नसतं, चांगल्या करताच असतं. 7:30 समजा आम्हाला ऍक्सिडेंट झाला आणि पाय मुरगळला, मोडला नाही म्हणत बरं, मुरगळला. आम्ही काय म्हणतो लागली 7:30 चालू झाली ना भाऊ, म्हणून नाही असं नाही. तुझं काहीतरी चुकलं म्हणून तुला ही ठेच लागली, ही ठेच लागली आहे, दुरुस्त होण्याचा प्रयत्न कर, म्हणून ती 7:30 आहे. म्हणून ते पंतोजी आहेत. मग या पंतोजींच्या पासून जर संरक्षण करायचं असेल ना तर मारुतीरायाची उपासना करा. एक दिवशी काय झालं, शनी मारुतीरायांच्या पाठीमागे लागले. मारुतीरायांना 7:30 का होऊ शकेल का? आली. मग मारुतीरायांच्याकडे लोक यायला लागले. 7:30 मारुतीरायांची चालू झाली. मग मारुतीरायांच्या पायावर कुठे कुठे लोक नारळ फोडायचे, अमुक करायचे, अमुक करायचे. ती 7:30 होती कारण मारुतीरायांना त्रास द्यायचा. तर मारुतीरायांनी काय सांगितलं की तुम्ही असं करा म्हणे की तो जो नारळ आहे ना तो माझ्या पायावर नका फोडू, माझ्या डोक्यावर फोडा. मग का तर हा जो शनी आहे ना म्हणे माझ्या डोक्यावर येऊन बसलाय. हे जे शनी महाराज आहेत हे माझ्या डोक्यावर येऊन बसलेले आहेत. मग त्यांनी युक्ती काढली की शनीला तर हाकलायचं आहे. मग कसा हाकलायचा? माझ्या डोक्यावर नारळ फोडा.
का रे बाबा तिथे शनी आहे, तुम्ही नारळ जेव्हा आपटाल तेव्हा तो माझ्या डोक्याला लागणार ते तो शनीलाच लागेल आणि तो आपोआपच काही दिवसानंतर त्रासाने निघून जाईल. आणि तसंच झालं. अनेक लोक आले मारुती रायांच्या डोक्यावरती नारळ पडायला लागले. शनी महाराजांना वाटणारे काही खरं नाही, कारण हा हुशार, त्याने अगोदरच हुशारी करून त्याला कसं काढायचं ते अगोदरच केलं होतं. म्हणून आपण पण हुशार व्हायला पाहिजे. आपण हुशार व्हायचं म्हणजे काय करायचं, नामस्मरण करायचं, परमेश्वराचं चिंतन करा, नामस्मरण करा आणि त्यातूनच आपला उद्धार आहे. मग शनी महाराज बाजूला आहे. महाशरीने हा सगळा भाग झाला. मग कैलासाला यायला निघाले. गणपती रायांना सांगितलं की गणेशा, अरे स्थापना तुझ्याच हातून व्हायची आहे याची, तर तू कृपा करून काय कर, तिथे जा आणि कर रे काहीतरी. तो काय म्हणतो माहितीये का, मला पहिले काहीतरी खायला द्या. खादाड 108 मोदक दिले तरी सुद्धा पोट भरत नाही, मला काहीतरी खायला द्या. तो काय खायला मागितला असेल, गूळ आणि खोबरं. गूळ आणि खोबरं फक्त खायला मागितलं. केवढा नम्र मनुष्य आहे. काही इतर फालतूक पाय मागितलंच नाही. आपण जर का कधी एखाद्याकडे काम करायला गेलो तर तो म्हणतो बरा दिसतोय, 10,000 रुपये देतो का, मग आपण त्याला म्हणावं अँटी करप्शन मध्ये जाऊ का. पण आता काही इलाज नाही, एखाद्याच कामं करता द्यावे पण लागतात. तसं त्या गणपतीला ते खोबरं आणि गूळ दिला. तयार झाले गजानन. छोट्या बटूचं रूप घेतलं, रावणाच्या समोरच इकडे तिकडे पवडायला लागले. टन टन उड्या मारायला. छोटस रूप, बालरूप. रावणाला पण समजलं नाही की हा कोण आहे पठ्ठा. रावण पण म्हणाले वा वा, बरा दिसतोय, संध्याकाळची वेळ झाली, याच्याजवळ हे लिंग द्यावं आणि आपण संध्या करायला बसावं. दिलं गणपतीच्या जवळ. गणपती नकार देतो, नको नको, अरे तू राक्षस, मी ब्राह्मणाचा छोटासा मुलगा, अरे मला हे नको, मला जड होईल ते. नको रे नको रे. रावण गयावया करतोय. जिथे तो सर्वश्रेष्ठ रावण त्या छोट्याशा बालकाच्या पुढे गयावया करतो. अरे बाबा 10 मिनिटं धर रे बाबा. अरे बाबा बाबा, त्या बालकाला बाबा असं म्हणू का आपण. अरे अडला नारायण गाढवाचे पाय तरी कोणतो गाढव नव्हता काही. घरी रावण नारायण होता तर या काय गाढव होता का. तो तर परमेश्वराचा, परमेश्वर देवा का देव था. दिलं, बळजबरीने लिंग दिलं. गणपतीने 2 अटी घातल्या. मला जड झालं तर मी ठेवून देईन, 3दा झाक मारीन तुला, आणि 3ऱ्या वेळेला पठ्ठ्या तू जर नाही आला ना तर मी जमिनीवर ठेवून दिला. आणि ते शंकरांनी सांगितलं होतं, जर हे जमिनीवर ठेवलं गेलं ते परत उचललं जाणार नाही. झालं. संध्येला बसला. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. 3 आचमन घेतले. गोविंदाय नमः म्हणून पाणी सोडलं. इकडे जड व्हायला लागलं. 3च नावात जड व्हायला लागलं. काय आगाध निराकर. 24 नावं पण घेऊनही दिली परमेश्वराने त्याला. अरे जड झालं रावणा, जड झालं. काही नाही, न विचारता जमिनीवर ठेवून दिलं. रावणाची संध्या झाली, उठला. त्याने तर ठेवून दिलं कुठे, विचारतो गणपतीला. त्या मुलाला विचारतो कुठे, ते काय ठेवलं का. जड झालं, तुला मी सांगितलं होतं, जड झालं की ठेवून दे. ठेवून दिलं. रावणाने त्याला टोले मारले. गणपतीला लागले असतील का हो त्याला. भगवंत त्याला काय लागणार आहे, उलट त्याने मारलेलं त्यालाच लागलं असेल. सगळं ठेवून दिलं. मग रावणाने ते उचलायचा प्रयत्न केला. त्याला मुरडोनी उचलले. तर ते उचलल्यानंतर त्याचा आकार जो आहे ना तो गायीच्या कानासारखा झाला. ते ओढलं, ताकदच तशी अफाट ताकदीचा ग्रस्त. ते ओढलं, त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून तेव्हापासून त्याला गोकर्ण असं म्हणतात. गायीचा आकार, गायीच्या कानाचा आकार. पिंड तशीच आहे पण खालचा जो भाग आहे त्याला योनी भाग असं म्हणतात. तो सगळा गायीच्या कानासारखा झाला म्हणून ते गोकर्ण. तो पिंडीचाच आकार आहे, ते गोकर्णासारखा आहे. कथा आहे ती. तर तो असा तो त्या ठिकाणी आकार झालेला गायीच्या कानाचा आकार म्हणून त्याला गोकर्ण म्हणतात. अशा रीतीने त्या लिंगाची प्रतिष्ठा जी झाली आहे ती गजाननांच्या हस्ते झालेली. असा तो 6वा अध्याय आपण